तेव्हा मस्तपैकी असा झणझणीत कट तयार झालेला आहे. इकडे मोड आणि बटाटाची भाजी पण मी बनवून घेतलेली आहे. आज आपण मस्तपैकी कोल्हापुरी झणझणीत मिसळ करणार आहे. तर त्यासाठी इथे मटकीचे मोड घेतलेले ते पाण्यामधून काढूया. इथे बटाटा खाली धुवून घेऊया. कुकरमध्ये हे मटकीचे धुतलेले मोड घालायचे. शक्यतो पण ताजेच मोड घ्यायचे म्हणजे उग्र असा वास येत नाही. त्यानंतर मी असे एका बटाट्याचे 2 भाग करणार आहे. ते यामध्ये टाकायचे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं मीठ, पाणी घालायचं, झाकण लावून कुकरला 3 शिट्या द्यायच्या. तर हा एक कांदा आणि हे एक सुकं खोबऱ्याचं बकल हे आपल्याला भाजून घ्यायचं. तर ह्यात आपण त्यामध्ये इकडे जाळी ठेवूया. कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत, गाळ पण झालेले आहे. तर आपल्याला साहित्य काढून घ्या. मस्त असं झालेलं आहे. ते मी चाळून घेतलेले आणि मला असं गाळून घ्यायचं. म्हणजे कुकरचं याचे जे नॉनस्टिक कवर असते की नाही तो निघालेला आहे. त्यामुळे ते तसं धरलं तरी हाताला चटके बसतात. त्यामधलं पाणी काढून घेऊया आणि ह्यामध्येच अजून मी पाणी गरम करत ठेवणार आहे कारण आपल्याला मिसळीचा कट करायचा आहे. यासाठी साल काढून ठेवायचं. हे बघ साल किती पटकन निघते कारण बटाटा चांगला शिजल्यामुळे कधी साल पण पटकन असं निघते. मिसळची तयारी तर आपली सगळी झालेली आहे. फक्त आता कढीपत्ता आहे आणि फोडणीला घालायचं सगळं. बाहेर अजून पण धुकं आहे. रात्री विजा होत होत्या, पाऊस पण थोडा पडलाय त्यामुळे वातावरणात गारवा पण आहे. धुकं पण पडायला चालू. पोपट आलाय तुम्हाला दाखवू. पोपट आहे इथे काय 2 पोपट येऊन बसले. पाणी गरम झालेलं आहे. चला आता पटापटाने फोडणीला देऊया. आणि भाजी पण मला फोडणीला द्यायची आणि मिसळचा कट पण फोडणीला द्यायचा आहे. तर ह्याच पातेल्यामध्ये पहिला कट फोडणीला देऊया. पहिला तेल टाकूया. इथे मी भाजलेला कांदा खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडं लसूण आणि आलं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी छोट्या भांड्यात होईना म्हणून मोठ्या भांड्यात करून घेतलेलं आहे वाटण. चांगलं तापलं की ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो आपला चांगला तेलामध्ये परतत आला आहे. तर आता मी थोडंसं का नाही 10 चमचा होईल इतकं काश्मीरी बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली. त्यानंतर हा मिसळ मसाला तयार भेटतो, तुम्ही कुठल्या पण कंपनीचा वापरू शकता. तर तो टाकायचा आणि त्यानंतर हे जे तयार केलेलं वाटण आहे ते टाकायचं. आता ह्यामध्ये बाकीचे मसाले काहीच घालायचे नाही. नंतर वाटलं तर कधी थोडंसं तुम्ही तिखट किंवा मीठ तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता. कारण कधी ह्या मसाला जो आपण तयार मसाला आणतो की नाही त्यामध्ये सगळंच असतं. हे छानपैकी कधी असं तेलावर परतून घ्यायचं. कट यायला चालू झालेलं आहे. त्यावर आता ते मोड आलेलं मटकीचा अर्क आणि गरम पाणी असं घालायचं. येण्यासाठी आपण तिकडे टॅप गॅसवर ठेवूया. मोड परतून घ्यायचं आहे मला बटाटा आणि मोड. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं. असे तर्री आलेलं मस्तपैकी असा कट तयार झालेला आहे. तेल तापलेलं आहे. ह्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडायला लागली की जिरा टाकूया. त्या टाकायचा. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हळद टाकायची. तर कांदा चांगला आपल्या तेलामध्ये परतलेला आहे. आणि ह्यात आता ही मटकी टाकायची. चवीपुरतं थोडंसं असं मीठ टाकायचं. परतून घ्यायची. त्यानंतर हे जे बटाटे उकडलेले ते असे हातानेच पुश करून कधी त्यामध्ये टाकायचे. हे सगळं मस्तपैकी असं एकत्र परतवायचं. मीठ परतल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून ठेवायचं. तर आपल्या कटाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून ठेवूया. कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. आता फक्त कधी वाढण्यासाठी साहित्य काढून घेते. ते फरसाणा
तर ही बघा मस्तपैकी आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी मिसळ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो एकदा बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. वाटते ना छान.